नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 24 तारखेच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय आहे. थंबनेल बघून तर असं लक्षात येतंय युवराज आणि निशी भिकारी झालेत की काय, त्यांना रस्त्यावर काढले की काय. तर हो प्रेक्षकांनो, युवराजचा पैसे चोरण्याचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे आणि त्याचबरोबर पैसे चोरण्याचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळं युवराज आता दारू पिऊन आलेला आहे आणि त्यानंतर आता युवराजने ज्या पद्धतीने तमाशा केलेला आहे त्यानंतर तारिणीने त्याला धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता निशीची आई इथे घरी आलेली असते. तारिणीने ठणकावून सांगितलेलं असतं, तुम्हाला जर निशीला या घरातून घेऊन जायचं असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पुन्हा निशीला या घरात आणायचं की नाही तो निर्णय माझा आहे. त्यामुळं पुन्हा तुम्ही मध्ये पडू शकत नाही. त्यामुळे विचार करायचा आहे, आत्ता तुम्ही निशीला घेऊन घराच्या बाहेर जाणार आहात का निशीला इथंच ठेवून जाणार आहात. कारण काहीही झालं तरीही निशी या घरची सून आहे आणि निशीच्या कोणत्याही गोष्टींमध्ये आता तुम्ही ढवळाढवळ करू नये असं तारिणीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता तारिणी आणि केदार रूममध्ये येतात. केदार खूप खुश झालेला असतो. ते केदारला खूप भारी वाटत असतं. इतके दिवस केदारला असं वाटायचं की तारिणीने एकदा तरी तिच्या आईला ठणकावून सांगितलं पाहिजे, ठणकावून बोललं पाहिजे, ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या पाहिजेत. इतके दिवस अन्याय सहन करत राहिली, ही अन्याय सहन करायची अजिबात गरज नाही असं वाटत असतं. पण इकडे मात्र आज कितीतरी दिवसानंतर तो दिवस उगवलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे युवराजच्या डोक्यावर टांगती तलवार असते. जर का त्याने हे पैसे दिले नाहीत, 10 लाख रुपये दिले नाहीत, तर त्याची अवस्था खूपच अवघड होणार असते. कारण त्याच्या बाबतीत जे काही त्याने वाढून ठेवलेलं आहे त्याचा त्रास तर त्याला भोगावा लागणार असतो. इकडे कौशिकीने घरी जेवण बनवलेलं आहे. कौशिकी तारिणीच्या मदतीनं छान असा स्वयंपाक करते, सगळं छान पद्धतीने करत असते. तेव्हा मात्र कौशिकी म्हणत असते की काहीही झालं तरीही मी ना माझी स्वयंपाकाची जी कला आहे, हॉबी आहे, ती विसरलेली नाहीये. सगळे आता जेवायला बसलेले असतात. केदारला थोडा वेळ होतो. केदार तिथे येतो. तोही सगळ्यांच्या सोबत जेवायला बसतो. तारिणी म्हणते की केदार इथे बस, त्या चेअरवर पाणी सांडलेलं आहे. केदार हा दयानंद खांडेकरांच्या शेजारी जेवायला बसतो. युवराज अजून जेवायला आलेला नसतो म्हणून कौशिकी निशीला सांगते युवराजला बोलवून आण. आता जेव्हा निशी युवराजला बोलवायला जाते, युवराज रूममध्ये नसतो आणि इकडे तारिणी आणि केदार दोघंही विचार करायला लागलेत नक्की काय गोंधळ आहे. म्हणजेच युवराजचा जो फॉर्म्युला आहे की पुन्हा एकदा ड्रग रॅकेटचा काहीतरी उद्योग करून ते 10 लाख रुपये कमवेल किंवा घरात चोरी करेल, हा त्याचा ठरलेला पॅटर्न आहे आणि त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच ही लाईट बंद होतात. केदार आणि तारिणी म्हणतात की हे काय अचानक लाईट का गेल्या. निशीला सगळे म्हणत असतात की अगं निशी, लाईट का बंद झाले, तू तर युवराजला बोलवायला गेली होतीस ना. निशी म्हणते नाही माहिती मला अचानक काय झालेलं आहे असं निशी सगळ्यांच्या समोर सांगत असते. तेव्हा मात्र आता केदार तारिणी सगळेजण तिथं असतात. तारिणी केदारला म्हणते की मला असं वाटतंय की युवराजचा डाव आहे, हा आपल्याला काही करून हे सगळं सांभाळावं लागणार आहे. म्हणून दोघंही बेडरूमच्या दिशेने जातात. कारण लाईट बंद करायच्या, घरात चोरी करायची आणि 10 लाख रुपये चोरून गोंधळ घालायचा हा प्लॅन युवराजचा असतो. आणि त्याचबरोबर युवराज ज्या पद्धतीने हे सगळं करत असतो ते मात्र तारिणी आणि त्याचबरोबर केदार या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इकडे युवराज पैसे चोरायला तारिणीच्या रूममध्ये जातो आणि पैसे चोरायला तिथे गेल्यानंतर केदार आणि तारिणी दोघंही टॉर्च घेऊन तिथं पोहोचलेले असतात. बाकी सगळ्यांना त्याने सांगितलेलं असतं की तुम्ही टेबलवर बसा, म्हणजे तुमचं जेवण आहे तिथेच थांबा, तुम्ही कोणीही हलू नका, आम्ही दोघंजण जाऊन नक्की काय प्रॉब्लेम झालाय ते पाहून येतो. इकडे युवराजने बरोबर ते पैशांचं पाकिट हातात घेतलेलं असतं आणि नेमकं त्याच वेळेस तारिणी आणि केदार दोघंही तिथं पोहोचलेले असतात. त्यांनी हे सगळं पाहिलेलं असतं. त्यांच्या लक्षात येतं की काय गोंधळ होणार आहे ते. आणि मग मात्र आता तारिणी म्हणते की काहीही झालं तरीही या युवराजला आता अद्दल घडवायची.
तारिणी आणि केदारने युवराजच्या अंगावरती एक पांघरून टाकलेलं जातं आणि त्याला धुतला जातो. युवराजला कळायचं बंद होतं, कारण त्याने जे काय केलेलं असतं त्याची शिक्षा तर त्याला भोगावी लागणारच असते. आणि इकडे गुलाब मात्र म्हणत असतो की कधी एकदा तो पैसे घेऊन येतोय. एवढंच गुलाबच्या डोक्यात असतं. त्याला काय 10 लाख रुपये मिळाल्याशी मतलब आहे. इकडे युवराजचं काही का होईना त्याला देणं घेणं नाही. आणि त्यानंतर जेव्हा आता तारिणी आणि केदार ते पैसे काढून घेतात आणि युवराजला हाकलून देतात, म्हणजे युवराजला कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय, त्याला कोणी मारलं या गोष्टीचा अंदाजच त्याला आलेला नसतो. मग आता तो टेन्शनमध्ये आलेला असतो. तो निघून जातो, दारू पितो आणि दारू पिऊन घरी येतो. निशीला मारहाण करायला सुरुवात करतो. आणि तेव्हा मात्र निशी म्हणत असते की हे सगळं काय आहे. तारिणी तिथे येते आणि म्हणते, युवराज तू दारू पिऊन आलायस? कौशिकी सगळेजण तिथं असतात. मग तारिणी युवराजला ठणकावून सांगत असते की हे सगळं काय चाललंय, दारू पिऊन याची गरज काय आहे. तेव्हा मात्र युवराज म्हणत असतो, मी काही करेल, मला विचारणारी तू कोण आहेस. असं जेव्हा तो तारिणीला म्हणत असतो तेव्हा तिथे धावत येतो तो म्हणजे केदार. केदार म्हणतो, ती या घरची मोठी सून आहे, तारिणी केदार खांडेकर. तिच्या बाबतीत तू हे सगळं बोलू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणत आता तारिणीने युवराजला घराच्या बाहेर हाकललेलं असतं. तारिणी म्हणत असते की जा तू, आत्ताच्या आत्ता निघायचं, आजची रात्र तू घराबाहेर काढायची आहे, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र युवराजला धक्का बसलेला असतो. युवराजला आता प्रश्न पडतो की करू काय या सगळ्याचं, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या, हा एकच प्रश्न त्याच्या पुढे राहिलेला असतो. पण आता तारिणी मात्र इकडं अजिबात ऐकायला तयार नसते आणि तारिणी म्हणत असते की निघ. त्याचवेळी केदार हा तारिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. युवराज आता घरात येण्याचा प्रयत्न करत असतो, पण तारिणीने मात्र युवराजला बाहेर ढकललेलं असतं. कौशिकीने सुद्धा साथ दिलेली असते. बाहेरच युवराजची गाडी उभी असते. निशी सुद्धा युवराज बरोबर बाहेर जाते. युवराज भयानक चिडलेला असतो. तो म्हणतो की बाद झालं, आता अजिबात ऐकलं जाणार नाही. आणि हे सगळं जे काही घडत असतं ते पाहून तर धक्काच बसलेला असतो. आणि युवराज आणि निशी दोघंही घराबाहेर पडलेले असतात. तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होतंय आणि या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, हा प्रश्न असतो. आणि मग मात्र सगळ्यांच्या लक्षात येतं, युवराजने जी काही माती खाल्लेली होती त्यामुळं युवराज आणि निशी रस्त्यावर आलेले आहेत. ते फुटपाथवरती राहत असतात. त्यांची जी लायकी आहे ती त्यांना मिळालेली असते. आणि इकडे आता युवराज म्हणतो की काही झालं तरीही मी या तारिणीला सोडणार नाही. तिने हे सगळं केलेलं आहे, तिची वाट लावणार आहे, तरच नाव लावील युवराज खांडेकर. आणि निशी आणि युवराज आता रस्त्यावर राहत आहेत. त्यांच्यावर ती वेळ आलेली आहे ज्या युवराजला फॅन सुद्धा कमी पडतो, त्याला AC हवा असतो. आणि तोही खांडेकरांच्या घरातला, खांडेकरांच्या आयुष्यआरामात राहणारा जो युवराज आहे त्याची मात्र आता वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.